फारच छान. डॉक्टर साहेब, आपल्याला पुण्याहून एक फोन आहे, बघूया प्रश्न काय आहे. सुवर्ण यांचा फोन आहे पुण्याहून. नमस्कार सुवर्ण, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. माझी मुलगी आहे तर तिला एमसी येत नाही, गोळ्यांवर आहे आणि आता आमचा इलाज चालू आहे तिच्यावर. तर तिची गर्भाशयाची पिशवी आहे ना तर 4 सेंटीमीटर आहे. तर अशा ह्याच्यात तिला होऊ शकेल का? वय किती आहे साधारण त्यांचं? तिला आता 28 चालू झालेले. बरं बरं. 28 वय सुरू झालेलं आहे, पाळी येत नाही आणि गर्भाशयाची जी लांबी आहे ती 4 सेंटीमीटर आहे. तर त्यांना या ट्रीटमेंटचा फायदा होऊ शकतो का, असं त्यांचं विचारणं आहे. सुवर्ण मॅडम ज्या प्रश्न विचारला त्यांच्या मुलीसाठी की त्यांना पाळी म्हणजे कधीच आली नाही, याचा अर्थ असा म्हणजे सध्या येत नाही असं अर्थ सध्या आपण याच्यासाठी महत्वाच्या गोष्टी की पाळी त्यांना कधीच आली नाही की आता येत नाही. बरोबर. तर त्यांना पाळी आलीच नसेल या वयापर्यंत, त्याचा अर्थ असा आहे की गर्भाशयामध्ये किंवा अंडाशयामध्ये थोडा डिफेक्ट आहे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गर्भाशयाची लेंथ आहे ती 4 सेंटीमीटर आहे. त्याचा अर्थ असा आहे की गर्भाशयाची ग्रोथ झालेली नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना पाळी येत नाही. पण अशा केसेसमध्ये आयव्हीएफ ट्रीटमेंटमध्ये एक पार्ट असतो, त्याला म्हणतात सरोगसी. सरोगसीमध्ये आपण जेव्हा एम्ब्रिओ तयार करतो तर तो एम्ब्रिओ ट्रान्सफर करताना त्या गर्भाशयात ट्रान्सफर करत नाही, त्याच्यासाठी दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात तो आपण ट्रान्सफर करतो, त्याला म्हणतात सरोगसी. म्हणजे ज्यावेळी महिलांमध्ये मेकॅनिकल प्रॉब्लेम असतो, म्हणजे गर्भाशय छोटं असतं, 2 भाग असतात किंवा पाळी येत नाही. पाळी जर येत नसेल तेव्हा त्यांचं अंडाशय काम करत असतात. आम्ही त्याच्यातनं अंडाशयातनं बीज काढतो, फर्टिलाइज करतो आणि मग ते दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात वाढण्यासाठी ट्रान्सफर करतो. आता आपण सुवर्णा मॅडमने म्हटल्याप्रमाणे त्यांची मुलीची जी हिस्ट्री घेणं महत्वाचं आहे. त्यांना पाळी कधीपासून बंद झाली का पहिल्यापासून येत नव्हती, त्या सगळ्या गोष्टीवर त्यांची पुढची ट्रीटमेंट लागू होईल. फारच छान. मित्रांनो, तुम्ही छान फोन करून प्रश्न विचारतायत आणि आपल्याला चांगली माहिती मिळते टेस्टी बेबी या विषयाशी निगडीत. वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आज चर्चा सुरू आहे शासकीय रुग्णालयात टेस्टी बेबीच्या सुविधांविषयी चर्चा सुरू आहे आणि कामा रुग्णालय मुंबई येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तुषार पालवे आपल्या सोबत आहेत. आणि डॉक्टर साहेब, पेशंटने काय काळजी घ्यावी जेव्हा ते IVF ट्रीटमेंट घेतात किंवा टेस्टी बेबीची ट्रीटमेंट घेतात, त्याची ती काळजी आणि प्रोसिजरला, प्रक्रियेला किती वेळ लागतो, ते दोन्ही जोडून प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आता ही प्रोसिजर लगेच होत नाही. मी एक्सप्लेन केलं तुम्हाला 4 स्टेप्स असतात. आता आपण एक सायकलची प्रोसिजर आहे ती तुम्हाला सांगतो किती वेळ घेतं. महिलेला पाळी येते, पाळीच्या 3ऱ्या दिवशी ते डॉक्टरांना दाखवतात. डॉक्टर तेव्हा पोटावरून सोनोग्राफी करतात, अंड्याची साईज चेक करतात. नंतर त्यांना 3ऱ्या दिवसापासून त्यांना इंजेक्शन दिलं जातं ओव्ह्युलेशन इंजेक्शनसाठी, आणि ते इंजेक्शन किंवा गोळ्या 11 दिवसापर्यंत दिल्या जातात. पण या पूर्ण प्रक्रियेमध्ये 6व्या दिवसापासून पेशंटला रोज यावं लागतं सोनोग्राफी करण्यासाठी. कधी कधी इंजेक्शनला सुद्धा रोज बोलवलं जातं. तर अप्रॉक्सिमेटली हा दर दिवसाला 1 तास लागतो. आणि जेव्हा 11वा-12वा दिवस येतो तेव्हा ट्रिगर द्यावं लागतं आणि तेव्हा ते ओव्हम मॅच्युअर होतं. आणि मॅच्युअर झाल्यानंतर आपण ओव्हम पिकअप करतो. ओव्हम पिकअपची जी प्रोसिजर आहे, याच्या पहिल्याची प्रोसिजर ती ओपीडी बेसिसवर होते. पण ओव्हम पिकअप साठी पेशंटला 3-4 तास हॉस्पिटल राहावं लागतं आणि हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन ही प्रक्रिया केली जाते. तर पहिल्याच्या ज्या प्रोसिजर आहेत त्याच्यामध्ये फारशी आपली लाईफस्टाईल चेंज करावी लागत नाही. पण जेव्हा आपण ओव्हम पिकअप करतो तेव्हा ती खूप महत्त्वाची प्रोसिजर आहे. तेव्हा सकाळी थोडं लाईट डाएट घेऊन जातो आपण किंवा लिक्विड डाएट घेतो. नंतर अंग स्वच्छ ठेवून जातो
आणि प्रक्रिया झाल्यानंतर पेशंटला परत 2 तास किंवा 3 तास रिकव्हरी रूममध्ये ठेवलं जातं. तर त्या दिवशी थोडा वेळ जातो. नंतर जेव्हा फर्टिलायझेशन होतं IVF लॅबमध्ये, तेव्हा परत एकदा ॲडमिट व्हायची गरज पडते. त्याला म्हणतात एम्ब्रिओ ट्रान्सफर डे. हा खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण की त्या दिवशी आपण प्रेग्नन्सी स्टार्ट झालेला एम्ब्रिओ गर्भाशयात ट्रान्सफर करतो. आणि बऱ्याच वेळी या दिवशी कपल खूप अँक्शियस असतात, रात्रभर झोपत नाहीत, टेन्शन घेतात. पण या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही आहे. तुम्ही जर रात्रपर्यंत शांत झोपलात तर तुमचा BP वगैरे नॉर्मल राहतो आणि प्रक्रिया सक्सेसफुल होते. पहिलीची जी प्रक्रिया होती ओम रिट्रीवल किंवा पिकअप, त्यावेळी भूल द्यावी लागते. पण जे एम्ब्रिओ ट्रान्सफरची जी प्रक्रिया आहे तेव्हा भूल द्यायची गरज नसते. त्याच्यामुळे फक्त जे प्रिकॉशन आपण पहिले घेतले होते, स्वच्छतेचे, स्वतःची स्वच्छता, पर्सनल स्वच्छता तेवढे घ्यावे. चांगली झोप घेऊन यावी. सॉफ्ट डाएट आपण सकाळी घेऊ शकता. होम ट्रान्सफर केल्यानंतर किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला परत 2-3 तास रुग्णालयात ठेवलं जातं आणि मग आपण घरी जाऊ शकता. जेव्हा आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो त्याच्यानंतर आपण 2 दिवस जमलं तर घरी राहायचं. आणि आपण जर वर्किंग फिमेल असाल तर 2 दिवसांनी आपण परत आपल्या जॉबवर जाऊ शकतो. फक्त पहिले 3 महिने जर प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली तर हेवी एक्सरसाइज किंवा हेवी वेट लिफ्टिंग किंवा हेवी वर्क अवॉइड केलं तर बरं होईल. अदरवाईज स्पेशल प्रिकॉशनची फारशी गरज पडत नाही. फारच छान सर. या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. नांदेडहून फोन आहे. श्याम यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार श्याम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. आवाज येतोय? सलग प्रश्न विचारा श्याम, सलग प्रश्न विचारा. सर IVIचं आपल्या हॉस्पिटलला आहे का? काय काय IVIचं आपल्या हॉस्पिटलला आहे का म्हणलो? नांदेडच्या हॉस्पिटलला आहे का असा प्रश्न आहे. धन्यवाद. मुंबई विषयी आपल्याला सर मार्गदर्शन करतील. नांदेडला ही सुविधा आहे का असा यांचा श्याम यांचा प्रश्न आहे. आता जे आपल्याला शासनाने मान्यता दिली आहे ART क्लिनिक मेडिकल कॉलेज उघडायची, त्याच्यात नांदेड सुद्धा इन्क्लूड असणार आहे. पण आत्ताच्या वेळेला म्हणजे आज किंवा उद्या जर आपण गेले तर ती लेवल 1 ची जी प्रक्रिया असते, ज्या प्रोसिजर असतात त्या तिकडे होतात. त्याच्यामध्ये आलं ओव्युलेशन इंडक्शन, फॉलिक्युलर स्टडी, IUI म्हणजे इंट्रायुटराइन इन्सेमिनेशन, या सगळ्या प्रक्रिया तिकडे आत्ताही होत आहेत आणि त्याचा लाभ आपण घेऊ शकता. आणि कामा रुग्णालयात त्यांना ही सोयी सुविधा मिळतील. या दिवशी कामा रुग्णालयात आता लगेचच इन्व्हर्टर फर्टिलायझेशनची प्रक्रिया चालू होईल. तर कामा रुग्णालयामध्ये या सेवेचा सुविधेचा आपण लाभ घेऊ शकता. सर, आम्हाला तुमचा अनुभव ऐकायला पण आवडेल. पेशंटचा अनुभव काय होता त्याविषयी थोडं सांगा. आता ही जी टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF सेंटर जे कामा रुग्णालयात आपण का चालू करत आहोत, कारण की 45 वर्ष झाले ही सगळी प्रक्रिया खाजगी रुग्णालयात व्हायची आणि तिकडे बराच खर्च व्हायचा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पदव्युत्तर स्टुडंट किंवा विद्यार्थी जे MS करतात, MD करतात, ते आमच्याकडे शिकायचे, त्यांना IVF बघायला मिळायचं नाही किंवा ही लॅब बघायला मिळत नव्हती. तर आम्ही आमच्या डिपार्टमेंटने विचार केला की बाहेर एवढा खर्च होतोय, आपले गरीब जनतेला त्रास होतोय, तर त्यांनी एवढा पैसा कसा खर्च करायचा. आणि आमच्याकडे जर पूर्ण ट्रीटमेंट होत नसेल तर ते चुकीचं आहे. आमच्याकडे जे रुग्ण आतापर्यंत यायचे आणि त्यांना IVF ची गरज पडायची तर त्यांना आम्ही बाहेर रेफर करायचो. मग शेवटी आम्ही 2-3 वर्ष प्रयत्न केला आणि इथे चालू करण्याचं कारण एकच आहे की जे गरीब जनता आहे किंवा लोअर मिडल क्लास आहे त्यांना 5 ते 7 लाखापर्यंत ट्रीटमेंट परवडू शकत नाही, त्यांना ट्रीटमेंट इथे द्यायची आहे. आणि तसेच आपले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जे मुलं शिकत आहेत, PG करतात म्हणजे पदव्युत्तर अभ्यास करतायत, आणि त्यांना सुद्धा IVFचं ज्ञान मिळालं पाहिजे. या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि जी IVF सेंटर किंवा ART क्लिनिक जे चालू होणार शासकीय रुग्णालयात, त्यांनी त्याचा फायदा खरंच सगळ्या जनतेने उठवावा. आणि तसेच महत्त्वाची गोष्ट मी म्हणतो की IVF ट्रीटमेंट ही जी आहे एक पार्ट ट्रीटमेंटचा, पण आपल्याला आता जे लाईफस्टाईल आपण फॉलो करत आहोत किंवा महिला किंवा कपल्स, ते चेंज करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेग्नन्सी राहायचा एक स्पेसिफिक काळ असतो,
अर्ली रिप्रोडक्टिव्ह लाईफ जी असते 25 ते 30 किंवा 35 पर्यंत त्यांनी बाळ ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्या सगळ्या गोष्टी लागताना आपली जी लाईफस्टाईल आहे, म्हणजे आपण किती वाजता झोपतो, किती वाजता उठतो सकाळी, आपल्या हॅबिट्स काय, आपण काय खातो, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या बॉडीचे ॲटमॉस्फिअर अवलंबून आहे आणि आयुषचं सक्सेस रेट सुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे. तर आपण आपले लाईफ हॅबिट्स चांगले ठेवले तर असं होऊ शकतं की आपल्याला आयुषची गरज सुद्धा पडणार नाही. फारच छान. सर, जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार एका वाक्यात किंवा? महत्वाची गोष्ट मी तेच म्हटलं तुम्हाला की तुमची लाईफस्टाईल ही महत्वाची आहे आणि लाईफस्टाईल तुम्ही प्रॉपरली फॉलो करा, स्वतःच्या लाईफमध्ये डिसिप्लिन ठेवा, तर बऱ्याच वेळा तुम्हाला डॉक्टरची गरज सुद्धा पडणार नाही. फारच छान. डॉक्टर तुषार पालवे आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आले आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या पूर्ण संघातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. त्यासाठी पुढील भागामध्ये एक नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला आम्ही येणारच आहोत आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. तर आज इथेच जय जय रघुवीर समर्थ आपण म्हणूया आणि आज इथेच थांबूया. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.